श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्यावार गुरुवार 26 मार्च 2026 रोजी रामनवमी आलेली आहे. या दिवशी आपल्याला घरच्या घरी श्रीरामनवमी कशी साजरी करायची याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. समोर पाठ ठेवावा, त्या पाठावरती पिवळं वस्त्र अंथरावं आणि त्याच्यावरती तांदळाची रास करून आपल्याला प्रभू रामचंद्रांचा फोटो असेल तर फोटो ठेवावा किंवा मूर्ती ठेवावी. मूर्ती असेल तर आपण त्याला पाण्याने अभिषेक घालू शकतो. रामरक्षा स्तोत्र म्हणत अथवा आपण श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं पठण करत करत आपण अभिषेक घालू शकतो. आणि हे तीर्थ जे आहे ते तीर्थ आपल्या घरातल्या सर्वांना परत प्राशन करायला द्यायचं आहे. त्यानंतर 12:39 प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. यावेळेस काय करायचं की पाळणं असेल आपल्याकडे तर पाळण्यामध्ये श्रीराम प्रभू चंद्रांची मूर्ती ठेवायची. 5 पाळणे म्हणायचे. येत असतील तर, नसतील येत तर आपण यूट्यूबला सरळ लावून द्यायचं आणि 5 पाळणे आपण फक्त ऐकायचे. आणि त्यानंतर आपण प्रभू रामचंद्रांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य असा असावा की तांदळाची खीर असावी किंवा शेवयाची खीर असावी अथवा ती जर नसेल तर बासुंदीसुद्धा नैवेद्य चालू शकतो. तर अशा प्रकारे आपण श्रीराम प्रभू रामचंद्रांची रामनवमी जी आहे ती साजरी करायची आहे. आणि विशेष खास करून अशी एक सेवा सांगणार आहे आज की आपल्याला गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत शक्य झाली नसेल तर रामनवमीला तर आवर्जून ही सेवा करा. आणि ती सेवा खास आहे म्हणजे तर रामरक्षा स्तोत्र आपल्याला 13 वेळा पठण करायचं आहे. 13 वेळा पठण केल्यानंतर आपल्याला प्रभू रामचंद्रांची कृपादृष्टी आपल्यावरती नक्की राहील आणि आपले प्रभू रामचंद्र आपलं संरक्षणसुद्धा करतील. तर अशी ही सेवा आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण रामनवमी साजरी करू शकतो. तर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये जय राम श्रीराम जय जय राम अशी कमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.